हाच जरा रेडी रडायचं ना तसं. चल मम्मी ओरडलं परत रडताना बघितल्यावर. आलोय मी डबा घेऊन आणि मॅडम बघता बघताच रडायला लागले आता. बाळाला मम्मीला परत NSमध्ये शिफ्ट करायचं म्हणते ते. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की नको इथंच ठीक आहे, व्यवस्थित पाहिल्याची पण हेल्थ व्यवस्थित राहील. मला आणि बाळाला परत हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, ॲडमिट केलं आहे. आणि ते का ते सगळं तुम्हाला. तर आज पिलूला का ठेवलं आहे, कारण की तिची जी नाळ आहे ती पडली नाही अजून. म्हणजे आज 13 दिवस झाले, पण तिची नाळच सुकली नाही आहे. मी थोडेसे कपडे चेंज केलेले, तर प्रत्येक कपडे घेऊन आले, तर थोडंसं तोंड माझं नीट केलं. कालपासून माझं तोंड एवढं असं एकदम हे दिसत होतं. आणि मी आज माझं तोंड बघितलं खूप दिवसांनी, तर मला असं वाटतं की मी खूप जास्त खराब झाली आहे. हाय हॅलो नमस्कार, कशात पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल तर तुम्ही बघितलं असणार आहे आणि काय कारण आहे काय सगळं तुम्हाला मी थोड्या वेळ सांगतोच. आत्ता मी ब्लॉग सकाळी स्टार्ट नाही केला कारण सगळ्यात त्याच गडबडीमध्ये होतो आणि घरी आलो, थोडा रेस्ट केला. आता मग आता मावशीला सांगितलं डब्बा, संगीता मावशीला डबा बनवायला. तर डबा घेऊन मी पायलकडे जातो, मग तिथं आपण भेटूच पायलला. मग त्यानंतर तुम्हाला व्लॉग एंड होईपर्यंत सगळं सांगतो, काय झालं तर काय ॲडमिट केलं काय नाही वगैरे वगैरे सगळं सांगतो. फक्त व्लॉग एंडपर्यंत बघा तुम्ही. पहिला आपण पाहायला भेटू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिलं पाहायला जाऊन डबा देणे, बाळाला भेटणे. चलो अभि चलते. नको टेन्शन, रडू रडू स्ट्रॉंग येतो. आलो मी इथे डबा संगीता मावशीकडून डबा घेऊन आले मी इथं. हे बघा डबा वगैरे घेतला, चहा पण घेतला त्यांना. मग मी दोघीच थांबणार आहे. मला आणि बाळाला परत हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, ॲडमिट केलं आहे. आणि ते का ते सगळं तुम्हाला थोड्या वेळाने सांगते, पण आता ब्लॉग स्टार्ट करते. ब्लॉग एंडपर्यंत बघा. मी आता पहिलं तर चालली आहे काहीतरी खायला आणायला. बाळाला मम्मीपाशी ठेवलेलं आहे आतमध्ये रूममध्ये, आणि प्रतीक आताच जस्ट घरी गेला आहे, कारण की त्याचं दूध वगैरे आम्ही सगळं मागवलं होतं आज. आणि मला एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पहिलं आम्हाला घरातून येताना काहीच माहीत नव्हतं की मी ॲडमिट होणार आहे का काय काय काय. इथं आल्यावर सगळं कळलेलं आहे, तर तुम्हाला मी सगळं सविस्तर नंतर सांगते. पण आता चला, आता मम्मीला काहीतरी खायला आणून पहिलं आपण. आता प्रतीक येतो आहे आम्हाला डब्बा घेऊन. आणि आज आम्हाला संगीता मावशींकडनं डब्बा आला आहे, कारण की मम्मीलाच इथं मी थांबून घेतले माझ्यासोबत. मी एकटी तर नाही राहू शकत. इथं बघा एवढे सगळे बेड आहेत, पण हे सगळे रिकामे आहेत. मी कसंच राहू शकते एकटी. आणि ते बघून मम्मीला पण असं प्रश्न पडला की ही पोरगी एकटी कशी राहणार इथं, ते पण लहान बाळाला घेऊन. म्हणून आम्ही रिक्वेस्ट केली आणि मम्मीला इथं ठेवलं. ते डॉक्टर आले, मी तर रडायलाच लागले. मी म्हणलं काय राधाची पोरं होती निसती निसती हे भोपळेवाणी ते ह्यो काय त्याचं नाव गोल्या नाही ठीक आहे. ठीक आहे. ती मावशी म्हणली मी जाते मला आंघोळ करायला. मग छोटी मम्मी म्हणली तर दवाखान्यात ॲडमिट केली. अगं बाई, मग माझा फोनच लागत नाही, काय करायचं. हां मम्मी कसं वाटते मम्मी? छान वाटते. असं असतं बाळ घेणं आणि बाळाला जन्म देणं, बाळाला बाळ मोठं दुसऱ्याचं करणं, बाळ घेणं आणि स्वतः जन्म देणं, सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. आजी होणंही सोपं नसतं आणि आई होणंही सोपं नसतं. आमच्या तोंडावरनं बघा. आजीला पण खसखस खावं लागतात बाळ मोठं करायला. तेव्हा ती आजी त्या बाळाच्या बोटाला धरून चालती. सहजासहजिकांच्या गोष्टी नसतात त्या. आमच्या आल्या तर लय आम्हाला कसोटीचे सगळ्याला. नाही तर काय बाबा, आम्हाला सुखसुखी तर नाहीच, कोणची गोष्ट सुखसुखी भेटतच नाही. आम्हाला सगळ्या गोष्टींना फेस करून आणि टेन्शनमध्ये आणि त्या ह्यातून संकटातून मार्ग काढत काढतच आम्हाला पुढं जावं लागतं. हा ना. तरी पण असल्याचे आमचं आम्हाला यायची आणि सुटसुटीत कधी मिळतच सुखाने. नाही काय सुखाने. तर आज पिलूला का ठेवलं आहे, कारण की तिची जी नाळ आहे ती पडली नाही अजून. म्हणजे आज 13 दिवस झाले, पण तिची नाळच सुकली नाही आहे. म्हणून मग आम्ही रुटीन चेकअपला आलतो. तर डॉक्टर बोलले ॲडमिशन करा, आज तुम्ही इथंच राहा, आज बघतो आम्ही. मग सॅम्पल पाठवले, का नाही सुकली, कारण की आत्तापर्यंत सुकली पाहिजे होती. आणि मला तर लय आता टेन्शन आलं आहे.
म्हणजे टेन्शन तर नाही, पण तिला त्रास होतो ना, ती पडली नाही अजून तर. आणि ती एवढी आगाऊ आहे, स्वतःच्या पायानेच त्याला हलून 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 हे करते. अजून हात पण एवढे हलवती, पाय एवढे हलवते, म्हणून मला टेन्शन आलं. म्हणून मग आणि ह्या वॉर्डमध्ये तर कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे. म्हणून मम्मी आणि मी थांबले दोघं जण. घरी सगळं काकू करणं आता स्वयंपाक वगैरे. प्रत्येक आम्हाला डब्बा देऊन गेला आहे. मम्मीचं माझं जेवण पण झालं आहे. आम्ही जेवलो, आता बसलो आहे. पिल्लू आत्ता उठली आहे. ती रात्रपाळी आम्हाला करायला लावते. मी आत्ताच कंबर टाकली, म्हणून म्हणजे तू कंबर टाक जरा. तेवढं बसून होते मी आल्यापासून. एक तास झोपलो आम्ही. मग त्याच्यानंतर आता जागच आहे. बघू आता उद्या रिपोर्टमध्ये काय येतं ते. आणि उद्या काही करून मला घरी जायचं. मला हॉस्पिटलमध्ये थांबल्यावर असं कसं तरी वाटतं. म्हणून डॉक्टरांना विचारून उद्या घरी जाणार आहे. वाटलं तर म्हणून आम्ही सारखं येऊन चेक करून जातो, पण घरी पाठवा. कारण हॉस्पिटलमध्ये राहणं खूप जास्त अवघड आहे. आज दुसरा दिवस आहे. डॉक्टरने काय सोडलं नाही, डिस्चार्ज नाही दिला अजून. आणि पाहिला तुम्ही काय करायला लागलं, काल काही नेलं नव्हतं आम्ही. फक्त चेक करायला गेलो होतो, तर डॉक्टरने लगेच ॲडमिट करायला लावलं. तर त्यामुळे तर पायलचे कपडे बाळ होते, लंगोट वगैरे मिक्स घेऊन चाललं आहे. पायासाठी कांगवाट टिकली सगळं. आणि मी अजून आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे काय झालेलं नाही आहे. सकाळी लाईनवरून आलो, लाईनवरून आता पोचलो, घरात आलो, जरा थोडं बसलो. जरा आपल्या काल संगीता मावशीने दिला होता डबा. आता स्वाती वहिनीला सांगितलं आहे की बाबा शिरा वगैरे बनवून दे. दुपारी काकू मग पायाला वरण भात वगैरे बनवाल. मग पहिला तुम्ही शिरा वगैरे देऊन होतो, भूक लागली सगळं पायाला. तर त्यामुळे सगळं सामान वगैरे मी घेऊन होतो. पुढे तुम्ही बघाच काय होते. तर पायला बोलवलं तुमच्याशी. गुड मॉर्निंग गाईज. आज दुसरा दिवस आहे सकाळचा. आणि आम्ही आलो होतो काल दुपारी, पण आता राहावं लागलं एक दिवस आम्हाला. पण आज असं वाटतंय की आज डॉक्टरना सांगून आज इथून निघून जावं. हॉस्पिटलमध्ये नीट झोप येत नाही, काय नाही. हे बेड पण असेच कडक कंबर गेली आहे तुटून. मम्मी पण पडली आताच. मम्मीला पण नीट झोप नाही, मला पण नीट झोप नाही. कंडिशन आमची बेकार झाली. झोप लागते तशी, पण कसं असं निवांत आपल्या घरच्यासारखी झोप नाही लागत. डोळे असे झालेत माझे. हे बघा, प्रत्येक येणारा नाश्ता घेऊन आम्हाला. आता मी चहा न्यायला पण गेले होते खाली, पण चहा अजून झाला नाही. 10 मिनटं लागेल बोलले. मग परत वरती येऊन गपचूप आता पडली आहे. आता जाते, उठते, परत चहा घेऊन येते. मी तर अंडं खाल्लं आहे सकाळी. मम्मीने मला आणून दिलं. तर इथं नाश्ता येतो ना, अंडं आणि दूध. तर मम्मी घेऊन आली होती माझ्यासाठी. मग मी ते खाल्लं, पण मम्मीने काय खाल्लं नाही. म्हणून चहा घेऊन येतात, चहा आणि बिस्किट, नाही तर क्रीम रोल वगैरे मम्मीला. आणि दीदी पण झोपली आता मस्तपैकी. चला चहा घेऊन येऊ आपण. नेहमी सुटली नाही पोरीची अजिबात. हा ना, झाली का तुमची झोप? कसली झोप माझ्या डोळ्याला असं वाटतं झोपावं का. नाश्ता करा आणि झोपा जरा. काय आणले? इडली आणली तुम्हाला. अगं बाई, इडली आणली नाही. काय आलं काय झालं? चल रडायचं काय कर, हाच जरा रेडी. रडायचं ना तसं. चल, मम्मी ओरडलं परत रडताना बघितल्यावर. आलोय म्हणजे डबा घेऊन, आणि मॅडम बघताच रडायला लागले. आता कसं करायचं असं? हां, चल जेवून घे. शिरा आणलाय गरम. सोडतील उद्या, नको रडू जास्त. चिल राहा, रिलॅक्स राहा, आरामात राहा. बाळ होईल व्यवस्थित. एवढं काही टेन्शनचं काम नाही त्यात. होतं एखादं. आता बाळ कधी रात्रभर तापतं, रात्रभर आजारी असतं. काय करणार आहोत? तू रडत बसणार का अशी? सांग मला. अशी तू रडत बसणार का असं केल्यावर? काय? चल, डबा आणलाय, जेवून घे. मग परत मम्मीला पण घरी सोडायचं. मग मला दिवसभर इथे थांबायचं अजून. चल, घरी सांगितलं फोन करून? तू सांग फोन करून. ही बघा बाळाची आजी. अरे ते लावलंय ना तिला पट्टी, त्याच्यात आग व्हायला लागली की गार पडलंय काय माहिती. गार पडलंय, पण तिला ते हे होतं. केलंय काहीतरी डॉक्टरने त्यावर? नाही, सलाईन सोडले. नाही का हे केलंय, पुसायला कॉटन लावून सलाईन टाकले त्याच्यावर. इन्फेक्शन नको व्हायला म्हणून ना हां. अजून. नाही ते
त्यांची चालली आता आणि ट्रीटमेंट तिकडं जे त्याच्यावर. झाले ना साईडचं ते सगळं निघावं म्हणून. चल जातो आता आम्ही, पाहायला डब्बा वगैरे दिलेला आहे, मम्मीला घेऊन जातो आम्ही, तर फ्रेश होतो आणि येतो परत. ठीक आहे. तू नाश्ता वगैरे करून त्या खायला प्यायला घालून घे किती लाव? लहान मग तर जराशी व्यवस्थित होईल. बाळाचे रिपोर्ट घ्यायला चालले, नंतर पाहिलं डब्बा वगैरे सगळं घेऊन आलो आणि आता बाळाचे थायरॉइडचे रिपोर्ट आपल्याला दाखवायचे डॉक्टरांना. रिपोर्ट आणतो, बघू आपल्या डॉक्टर काय म्हणते ते. चला रिपोर्ट पहिला रिपोर्ट घेऊन येऊ. जसं की तुम्हाला सांगितलं मगाशी की थायरॉइडचा रिपोर्ट आणायला गेलो होतो. रिपोर्ट आणला मी आणि आम्ही एवढे हुशार ना की डॉक्टरला दाखवायच्या आधीच ChatGPT टाकून सर्च केलं की काय, तर सर्च केलं मी. रिपोर्ट थायरॉइडचा नॉर्मल आहे, थायरॉइड वगैरे बाळाला काही नाही, नील रिपोर्ट आला एकदम. आणि आता मी दुसरीकडे आलेलो आहे, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. बाळाच्या जे इन्फेक्शन झालं होतं, नाळ जी पडली नाही तिचं सॅम्पल वगैरे दिलं होतं ना, पाहिलं तुम्हाला सांगितलं असेल, त्या सॅम्पलचा रिपोर्ट घ्यायला आलो आहे. आणि तिथं झाला आहे लंच टाईम, तर अजून अर्धा एक तास बसायचं आहे, अर्धा तास बसायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट घेऊन परत तिथे जाऊन डॉक्टरला दाखवायचं किंवा व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. पण तरी पण आम्ही करणार काय, रिपोर्ट घेणार, पहिला सर्च करणार मनाची शांतीसाठी, मग पुढे डॉक्टरला पाठवून देणार, व्हॉट्सअपच पाठवून देणार. तर बघू आता कधी यांचा लंच टाईम होतो आणि कधी मी रिपोर्ट घेऊन जातो, असं झालं आहे. रिपोर्टवरच सगळं डिपेंड आहे की पुढं बाळाची ट्रीटमेंट कशी होणार ती. जसे की तुम्हाला माहीत असतं, आज जे आपले ब्लॉग बघतात सगळे, की बाळाची नाळ 7, 8, 9 दिवसात पडते, पण 13 दिवस झाले तरी पण काय बाळाची नाळ पडली नाही आहे. त्यामुळं इन्फेक्शनचे चान्सेस होते, तर आम्ही लई लवकर आलो. असं नॉर्मली रुटीनला आलो आणि दाखवलं डॉक्टरला, बघ असं झालं आहे म्हणून. डॉक्टरला कळलं की इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे, ॲडमिट करून घ्या लगेच. तर आणि लगेच ॲडमिट केलं. असं पण नाही आम्ही घरी काढलं अंगावर वगैरे, नशीब चांगलं झालं. दवाखान्यात आलं लगेच ते डॉक्टरला कळलं म्हणून. मी थोडेसे कपडे चेंज केलेले, तर प्रत्येक कपडे घेऊन आले, तर थोडंसं तोंड माझं नीट केलं. कालपासून माझं तोंड एवढं असं एकदम हे दिसत होतं. आणि मी आज माझं तोंड बघितलं खूप दिवसांनी, तर मला असं वाटतं की मी खूप जास्त खराब झाली आहे. माहीत नाही, टेन्शनने झाले असेल खराब, जेवण जात नाही आहे. तर आता मला प्रतीक घेऊन आले डब्बा मस्तपैकी, आणि प्रतीक गेला आहे बाळाचे रिपोर्ट आणायला. एक रिपोर्ट आहे ते दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दिला होता, तिकडून रिपोर्ट आणायचे होते. आणि मी आता जेवण करते. या जेवायला. डॉक्टर बघून गेले ही पोरगी अशी फोन का हातात धरती म्हणून. त्यांना काय माहिती आहे मी ब्लॉग करते. हे बघा जेवायला काय दिलं आहे, मेथीची भाजी, भाकरी आणि आता वरण भात आहे. जसे की तुम्हाला मग सांगितलं, रिपोर्ट वगैरे घ्यायला थांबले. रिपोर्ट घेतले इथून, म्हणजे रिपोर्ट नाही भेटला, रिपोर्ट यायला अजून 2 दिवस लागणार होते. त्यातले त्यांनी ना एमर्जन्सी एक रिपोर्ट कार्ड लावला होता. सकाळी त्यांनी मग ते त्यांनी सांगितलं रिपोर्टला एवढा वेळ का लागतो, कालच पाठवलं होतं ना स्वॅब, तर त्यांनी सांगितलं रिपोर्टला एवढा वेळ का लागतो, एमर्जन्सीमध्ये लगेच करून घ्या, मोठे सर आले होते त्यांनी. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये लगेच रिपोर्ट काढले, म्हणजे त्यांनी डायरेक्टली लिमिटेड होतं काय काय येते. रिपोर्ट यायला वेळ लागतो तसा. त्याने मी फोटो काढला आणि डॉक्टरला पाठवला. तिथून घरी गेलो, चेंज केला, कारण त्यानंतर जो शर्ट घातला होता ना त्यात खूप गरम होत होतं. मग चेंज केला, मग इथं आलो, जरा बसलो आहे. आणि इथं मेन कसं, हा वॉर्ड मेन्सला अलाउड नाही आहे, अजिबात अलाउड नाही आहे. पण इथं दुसरं कुठलंच पेशंट नाही आहे, त्यामुळे एक प्लस पॉईंट आहे की त्यामुळे पायसंकट थांबू शकतो. आतमध्ये दोघांनी आम्ही निवांत बसलो दारावर लावून. जर दुसरी लेडी असती ना इथं, मग पायाला एकटी सोडायला लागलं असतं. तो प्लस पॉईंट आहे. म्हटलं बा टेन्शन नाही, अलाउड म्हणजे परमिशन घेतली बा, थांबू शकतो आम्ही. इथे मेन्सला अजिबात अलाउड नाही, कारण सगळ्या लेडीज वाढ ना, सगळं डिलेवरी झालेल्या पाहिजे. हां सगळ्या डॉक्टर समोर रडत होते. हां, ही रडत होती सारखी, घाबरते, मला झोप येत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे आता प्रोसेसमध्ये चांगली आहे बाळाची कंडिशन. बाळाला काय झालं नाही, आपण एकदम प्लस स्टेजला लगेच आपण डॉक्टरकडे आलो होतो. आपण काय केले नाही, म्हणजे काय दिरंगाई केली नाही, वेळ लावला नाही, काय नाही. त्यामुळं इन्फेक्शन आतमध्ये गेलं नाही, मला असं वाटतंय. डॉक्टर वगैरे येतील, तिला त्यांनी क्रीम दिली लावायला त्या नाळावरती, आणि सलाईन वगैरे लावून सलाईनमधनं त्यांनी औषधं घेतलेत आणि ब्लड सॅम्पल घेऊन गेलेत. ब्लड सॅम्पल का घेऊन गेलेत, कारण की रक्तामध्ये कळलं की बॉडीमध्ये आतमध्ये इन्फेक्शन आले की नाही. रक्तामध्ये नाही, नसं आलं चांगलीच गोष्ट आहे, बाहेरच्या बाहेर होऊन जाईल लवकर कवर. पण तुम्ही पण काळजी घ्या गोष्टीची. घ्या नाळ बाळाकर कंटिन्यू, जर कोणी असेल डिलिव्हरी झालेले किंवा होणार नसेल, बाळाकर कंटिन्यू लक्ष ठेवत जावा, प्रत्येक वेळ चेक करत जावा. आणि मेन म्हणजे बाळ दिवसाभरात कोणत्या वेळेस काय ॲक्टिव्हिटी करतं ना ते लक्षात ठेवा. आणि पण तेच लक्ष, मी काय म्हणतो, बाळाच्या मुवमेंटवर, बाळ दिवसभरात कसं करते, काय वागतं, त्यावर लक्ष ठेवा. जे कोणी डिलेवरी होणार असेल किंवा हे असेल, आमची व्लॉग बघतो आम्ही म्हणून आम्ही तुम्हाला अवेअर करतो.
पायलचं वॉटर लेक्चर झालं होतं काय थोडी काही गोष्ट असेल ना आम्ही लगेच ऑनलाईन सर्च करतो. ChatGPTवर सगळ्या व्यवस्थित माहिती भेटते. आपले जेवढे प्रश्न असतील ना त्याची व्यवस्थित माहिती भेटते. त्यामुळं खूप हेल्प होती. तर आता पायल चाय आणायला गेले, चाय वगैरे पिल. आपलं बाळ झोपलेलं आहे, पिलू झोपलेली आहे. मी बाळाचं डिसाईड केलेलं आहे. पण बाळ जेव्हा 1.25 महिन्याचं होईल ना तेव्हा आम्ही ऑफिशियली काहीतरी थोडासा असा घरातल्या घरात कार्यक्रम ठेवून नाव रिव्हील करू. आपण बाळाचं नाव मस्त आणि छान नाव ठेवलेलं आहे, युनिक नाव ठेवलेलं आहे. असं नाव ठेवलं आहे की आपल्या तिच्या एरियामध्ये किंवा तिच्या आजूबाजूच्या भोवतीमध्ये असं नाव कोणाचंच नसेल. तर बघू आपण तुम्हाला आवडते का. घरात मी प्रत्येकाला विचारलं असं नाव ठेवू का, असं नाव ठेवू का. तर सगळे म्हणले चांगलं नाव आहे, युनिक आहे. असं नाव परिवारामध्ये पूर्ण फॅमिलीमध्ये कोणाकडेच नाही आहे, कोणाचंच नाही आहे. तर तुमची पण तुम्हाला पण उत्सुकता असणार आहे बाळाला भेटायची. पण तुमची कमेंट आहेत की बाळाचा तू चेहरा कधी दाखवणार. सेफ्टीमुळं किंवा म्हणा प्रायव्हसी म्हणून म्हणा किंवा काही गोष्टी असेल पारंपरिक किंवा शास्त्र असेल नजर लागणे वगैरे त्यामुळं बाळ आम्ही लगेच दाखवणार नाही आहे. अन्नप्राशन सोहळा झाला तेव्हा बाळाचा फेस रिव्हील करू, पण आतापर्यंत काहीच करणार नाही. तर संध्याकाळचे 7 वाजलेत. बसलो पाय बरं खूप वेळ. आता मम्मी आले डब्बा घेऊन. पायलला काय म्हणते पायल. मम्मी आले डबा घेऊन. पायलचं नाराज आहे कारण की मम्मी आता डबा घेऊन आलेली आहे. तर मम्मीला घ्यायला तुम्ही आता खाली. आणि आता काय सांगितलं डॉक्टरने बाळाला मम्मीला परत NSमध्ये शिफ्ट करायचं म्हणते ते. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की नको इथंच ठीक आहे, व्यवस्थित पायलची पण हेल्थ व्यवस्थित राहील. तर बघू आता काय म्हणजे डॉक्टर मम्मीला सांगितलं की डॉक्टर आला की डॉक्टरना रिक्वेस्ट कर इथं आहे व्यवस्थित, दोघांना कम्फर्टेबल आहे, पायला पण कम्फर्टेबल आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की NSमध्ये बाळ इंजेक्शन वगैरे देतील आणि तिथं इन्फेक्शन व्हायची चान्सेस कमी आहेत. त्यामुळे आता बघू काय डिसिजन होतं आहे. पाहिलं तुम्हाला सांगेलच पुढं काय ते. आता इथून मी जातो घरी कारण मला पण ताक वगैरे पॅक करायचं आहे आता संध्याकाळी जाऊन. तर बघू काय होतं आहे. आलं मम्मीला घेऊन पाहिजे मम्मीला घेऊन तुम्ही परत. तर बाळाला पाहायला NSमध्ये शिफ्ट केलेलं आहे लवकर रिकवर होण्यासाठी. तिथून आम्ही घरी आल्यानंतर बाळाला आणि पायाला दोघांना NSमध्ये शिफ्ट केलं आहे. NSमध्ये शिफ्ट केल्यानंतर कोणाला थांबून देत नाही, त्यामुळे मम्मीला मी परत घेऊन आलो आणि आल्यानंतर डायरेक्ट मग जेवण वगैरे करून ताक पॅक करायला गेलो. आता रात्री 11:30 वाजलेत आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यानं बघू शकता किती दमलो. किंवा बरं पायाबरोबर बसलो होतो, बायासोबत बसलो होतो, गप्पा वगैरे मारत होतो आम्ही. दिवस चांगले गेला. संध्याकाळी परत डॉक्टर म्हणले की तुम्हाला NSमध्ये शिफ्ट करायला लागेल. त्यानंतर पायल खूप प्रमाणात रडली. तर तिला कसं समजलं मला बाळासाठी गरजेचं आहे. डॉक्टरला आम्ही रिक्वेस्ट केली की दुसरीकडे शकतो, डॉक्टर म्हणले नाही, बाळासाठी आत्ता NICU गरजेचं आहे. तर बाकी सगळं आपण उद्याच्या व्लॉगमध्ये बोलू कारण मी आता खूप जमले. सगळं सांगण्याची अवस्था नाही माझ्याकडं. भेटू आपण उद्या.